दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ। 2 जण पोलिसांच्या ताब्यात। पालकमंत्री अजित पवार यवतमध्ये। परिस्थितीचा अजित पवारांकडून आढावा। स्थानिकांसोबत दादांचा संवाद। अफवांवर विश्वास ठेवू नका, अजितदादांचं आवाहन। तणावाच्या पार्श्वभूमीवर यवतमध्ये प्रशासनाची खबरदारी। पोलिसांचा लॉंग मार्च। नागरिकांना शांततेचं आवाहन। बाहेरील व्यक्तीने पोस्ट केल्याने यवतमध्ये तणाव। घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। खाते बदलाच्या निर्णयावर खुश। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया। भरणेंना कृषी खात्यासंदर्भात मदत करणार असल्याचंही वक्तव्य। सावली बार प्रकरणी योगेश कदमांनी कायदा सुव्यवस्था पायदळीत उडवली। मुख्यमंत्र्यांनी कदमांचा राजीनामा घ्यावा। अनिल परब यांची पुन्हा एकदा मागणी। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र येणार। पनवेलमध्ये शेकापच्या वर्धापन दिनी राज ठाकरे मार्गदर्शन करणार। भर सभेत धनंजय देशमुख आणि ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर। बीडमधील जनतेचा मुंडे आणि देशमुख कुटुंबांना पाठिंबा। अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचा छापखाना। 500 रुपयांच्या 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त। संभाजीनगरमधून 7 आरोपी पोलिसांच्या ताब्यात।